सो आता आपण बघूया मायट्रल वॉल्व स्टेनोसिस. आता मायट्रल वॉल्व स्टेनोसिस हे बघण्याआधी आपण स्टेनोसिस म्हणजे काय असतं हे बघून घेऊया. स्टेनोसिस म्हणजे जेव्हा एखादा वॉल्व नीट ओपन होत नाही, when it fails to open completely. आता थोडासा ओपन होते पण नॉर्मली तो जेवढा ओपन होतं तेवढा तो वॉल्व तेवढा ओपन होत नसेल तर त्याला आपण म्हणतो स्टेनोसिस. सो स्टेनोसिस म्हणजे काय की वेन अ वॉल्व डझंट ओपन कम्प्लिटली. त्यांनी एक्सपेक्टेड आहे की ओ तू अख्खं उघड, गेट अख्खं उघडलं तर आपली मोठी गाडी, आपला मोठा ट्रक त्यातून जाऊ शकतो. जर गेट अख्खं उघडलं तर ट्रक जाऊ शकणार आहे का? नाही, मग छोट्या छोट्या गाड्या जातील, टू व्हीलर वगैरे जाईल. सो ह्याला आपण म्हणतो स्टेनोसिस. वेन द वॉल्व डझंट ओपन कम्प्लिटली, वेन द वॉल्व फेल्स टू ओपन कम्प्लिटली, त्याला आपण म्हणतो स्टेनोसिस. आता रिगर्जिटेशन म्हणजे काय? आता आपल्याला GITच्या रिलेटेड रिगर्जिटेशन माहिती आहे. त्यात काय होतं, जो आपला लोअर इसोफेजियल स्फिंक्टर आहे त्याच्यामध्ये काहीतरी घोटाळा होतो, त्यामुळे तो नीट प्रॉपरली क्लोज होत नाही. आणि तो नीट क्लोज होत नाही त्यामुळे जे स्टमकमधलं ॲसिड आहे ते वरती रिगर्जिटेट होतं आणि मग आपल्या इसोफेगसचा जो खालचा लोअर पार्ट आहे ते तिथे इरिटेशन कॉज करतं. सो रिगर्जिटेशनचा अर्थ काय आहे की बंद नीट होत नाही. आता गेट आपण नीट बंद केलं तर चोर आत येणारच, त्याला आपण म्हणतो रिगर्जिटेशन. बाहेरची लोक आत येणार, चला आपण म्हणतो रिगर्जिटेशन. वेन द वॉल्व डझंट क्लोज कम्प्लिटली, जर वॉल्व नीट बंद झाला नाही तर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण आत येणार, जे नको आहेत त्या गोष्टी पण आत येणार. सो रिगर्जिटेशन म्हणजेच वेन द वॉल्व डझंट क्लोज कम्प्लिटली. सो स्टेनोसिस आणि रिगर्जिटेशन कळलं आहे. स्टेनोसिस म्हणजे काय की आपल्याला ट्रक घालायचं आहे पण ते ओपनच होत नाही नीट, त्यामुळे ट्रक बाहेर जाऊ शकणार आहे. ह्याला आपण म्हणतो स्टेनोसिस. दॅट इज वेन द वॉल्व फेल्स टू ओपन कम्प्लिटली. आणि रिगर्जिटेशन म्हणजेच ते बंदच होत नाही, आपले गेटच बंद होतं त्यामुळे चोरं आत येत आहेत, नको त्या गोष्टी आत येत आहेत. सो रिगर्जिटेशन म्हणजे वेन द वॉल्व डझंट क्लोज कम्प्लिटली. सो आता आपण बघूया मायट्रल वॉल्व स्टेनोसिस. आता मायट्रल वॉल्व म्हणजे जो आपला बायकास्पिड वॉल्व असतो, जो असतो बिटवीन युअर लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल. सो हा जो मायट्रल वॉल्व असतो तो कुठे असतो? बिटवीन युअर लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल. आता जे मायट्रल वॉल्व स्टेनोसिस आहे दिस इज मोर कॉमन इन फिमेल्स आणि ह्याचा सगळ्यात मेन कॉज पेशंटमध्ये रिमॅटिक फीवरची हिस्ट्री असते. सो हे जे मायट्रल वॉल्व स्टेनोसिस आहे दिस इज रिमॅटिक इन ओरिजिन. आता जी आपण पॅथोफिजिओलॉजी बघूया. आता एखाद्या पेशंटमध्ये हिस्ट्री ऑफ रिमॅटिक फीवर असेल, आता रिमॅटिक फीवरमुळे बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन येतं बऱ्याच ठिकाणी आणि तसंच आपल्या मायट्रल वॉल्वमध्ये पण इन्फ्लेमेशन येतं. आता मायट्रल वॉल्वमध्ये इन्फ्लेमेशन आल्यामुळे ते खराब होऊन जातं, ते डिस्ट्रक्शन होतं त्याचं आणि त्यामुळेच त्यात स्कारिंग होतं. आणि नॉर्मली ते ओपन होत होतं 4 to 6 सेंटीमीटर स्क्वेअर, पण स्टेनोसिस झाल्यामुळे, हे स्कारिंग झाल्यामुळे आता ते ओपन होते फक्त 1.5 ते 2 सेंटीमीटर स्क्वेअर. सो आधी जिथे ते 6 सेंटीमीटर स्क्वेअरपर्यंत ओपन होत होतं आता ते फक्त 2 सेंटीमीटर स्क्वेअरपर्यंत ओपन होते. आणि ह्या सगळा घोटाळा होतोय का आता पेशंटला आधी रिमॅटिक फीवर झालं आणि रिमॅटिक फीवरमुळेच मायट्रल वॉलमध्ये इन्फ्लेमेशन झालं ज्यामुळे ते डिस्ट्रक्शन झालं तिथे आणि नंतर मग स्कारिंग झाली आणि स्कारिंगमुळे आता ते कम्प्लिटली ओपनच होत नाही. आणि जर ते नीट ओपन होत नसेल तर मग आपल्याला हवं तेवढं ब्लड लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येणारच नाही. आता मगाशी जसं आपण सांगितलं की जर गेट थोडंच उघडलं तर आपलं ट्रक जाऊ शकणार आहे का? नाही. मेन आपल्याला ट्रक नाहीच आहे. ट्रकमध्ये जेवढी आपण माती भरून नेऊ शकतो तेवढी आपण छोट्या छोट्या टेम्पोमध्ये भरू शकतो का? नाही. आता तुम्ही थोडंच गेट उघडले ठीक आहे टेम्पो जातील, पण तेवढी माती नेऊ शकतात का जेवढं ट्रक नेईल? नाही. सो इथे तसंच होतं की ते वॉल थोडंच उघडतं आहे त्यामुळे हवं तेवढं ब्लड लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जात नाही आहे आणि ब्लड मग लेफ्ट एट्रियामध्ये साठून राहत आहे, त्यामुळे लेफ्ट एट्रियामध्ये कंजेशन होतं आहे. मग आपल्या बॅकफ्लो पॅथॉलॉजीने जसं आपण कार्डियक फेलियरच्या केसमध्ये बघितलेलं कसं कसं जातं ते वरती वरती वरती, तसंच इथे पण बॅकफ्लो पॅथॉलॉजी दिसते आपल्याला की जर लेफ्ट वेंट्रिकलमध्ये कंजेशन झाले मग आपल्या पल्मनरी वेन्समध्ये कंजेशन दिसणार, त्यामुळेच मग पुढे आपल्या लंग्समध्ये कंजेशन होणार, मग लंग्समधून मग पल्मनरी आर्टरीमध्ये कंजेशन होणार, मग त्यामुळे राईट वेंट्रिकलमध्ये कंजेशन होणार, त्यामुळे राईट एट्रियामध्ये कंजेशन होणार आणि यामुळे अख्खा राईट साईडच फेल होऊन जाणार. राईट एट्रियामध्ये पण कंजेशन झालं आहे, वेंट्रिकलमध्ये पण कंजेशन झालं आहे, त्यामुळे राईट साईड फेलियर होणार. आणि आपण इथं सांगितलं की लंग्समध्ये कंजेशन होतं आहे. लंग्समध्ये कंजेशन झाल्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होणार, पेशंटमध्ये डिस्निया दिसणार. आणि आपण मग सांगितलं की लेफ्ट वेंट्रिकलमध्ये ब्लडच जात नाही आहे जेवढं हवं तेवढं. सो ब्लडच नाही आहे तर मग बॉडीला काय पंप करणार? त्यामुळे बॉडीचे आपले सेल्स आहेत त्यांच्यापर्यंत इनफ अमाऊंट ऑफ ब्लड पोचतच नाही, त्यामुळे त्यांना ऑक्सिजनची कमी पडते, न्यूट्रिशनची कमी पडते, त्यामुळे आपल्याला बॉडीमध्ये फटीग जाणवतं.
सो ही झाली आपली पॅथोफिजिओलॉजी. काय पाहिलं आपण परत एकदा बघूया. पेशंटमध्ये जर हिस्ट्री ऑफ रिमॅटिक फीवर असेल तर ह्या रिमॅटिक फीवरमुळे कधीतरी मायट्रल वॉल्व्हमध्ये इन्फ्लेमेशन झालेलं असतं. इन्फ्लेमेशन झाल्यानंतर मग त्यांच्यामध्ये डिस्ट्रॉक्शन होतं, ज्यावेळी ते स्कारिंग होतं. स्कारिंग झाल्यामुळे ते नीट ओपनच होऊ शकत नाही. जर ते नीट ओपन झालंच नाही तर ब्लड लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येऊ शकेल का? नीट नाही, ते वेंट्रिकलमध्ये येणारच नाही. सो इनफ अमाऊंट ऑफ ब्लड लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येतच नाही, तर मग ब्लड साठून राहते लेफ्ट एट्रियामध्ये. मग ह्या बॅकफ्लो पॅथॉलॉजीनी लेफ्ट एट्रियामध्ये जर साठलंय मग ते पल्मरी वेनमध्ये साठणार, मग लंग्समध्ये ब्लड साठणार, मग आपल्या पल्मरी आर्टरीजमध्ये ब्लड साठणार, मग राईट वेंट्रिकलमध्ये ब्लड साठणार, राईट एट्रियामध्ये ब्लड साठणार. आणि जर राईट एट्रिया राईट वेंट्रिकल दोन्हीमध्ये कंजेशन झाले मग तर झालं आपलं राईट साईड फेलियर. सो मायट्रल वॉल्व स्टेनोसिसमध्ये राईट साईड फेलियर दिसतं. आणि आपण इथे सांगितलं की पल्मनरी कंजेशन पण झाले, लंग्समध्ये पण ब्लड साठलेलं आहे, लंग्समध्ये पण कंजेशन झाले, त्यामुळे पेशमध्ये आपल्याला डिस्निया दिसतं. आणि अजून एक आपण सांगितलं की लेफ्ट वेंट्रिकलमध्ये ब्लडच जात नाही आहे. इनफ अमाऊंट ऑफ ब्लड जात नसेल तर मग पंप काय करणार? त्यामुळे बॉडीला पण ब्लड कमी भेटतं, बॉडीच्या सेल्समध्ये पण ब्लड कमी पोचतं, त्यामुळेच पेशंटला खूप जास्त थकवा जाणवतो. आता नेक्स्ट आपण सिम्पटम्स बघूया. आता यात सिम्पटम्स काय दिसतात? आपण मगाशी सांगितलं की ह्यात लंग्समध्ये कंजेशन झालेलं असतं. सो या पल्मनरी कंजेशनमुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होणार. सो इथे सिव्हिअर डिस्निया असतं आणि लंग्समध्ये कंजेशन झाले त्यामुळे पेशंटमध्ये कंटिन्युअस खोकला असतं विथ फ्रॉटी स्पुटम. मग पेशंटमध्ये हिमॉप्टसिस दिसतं कारण कंजेशन झाले सगळीकडे. आपण मग सांगितलं की राईट वेंट्रिकलमध्ये पण कंजेशन झालं आहे, राईट एट्रियामध्ये पण कंजेशन झालं आहे, त्यामुळे राईट हार्ट फेलियर झालेलं असतं. आणि आपण सांगितलं लेफ्ट वेंट्रिकलमध्ये ब्लड येतच नाही आहे. सो बॉडीला आपल्या बॉडीच्या सेल्सला ब्लड भेटतच नाही, त्यांना ऑक्सिजन भेटतच नाही, न्यूट्रिशन भेटतच नाही, त्यामुळे पेशंटमध्ये फटीग आणि टायर्डनेस दिसतं. सो सिम्पटम्स काय काय दिसतात? सिव्हिअर डिस्निया, कफ विथ फ्रॉथी स्पुटम, मग हिमॉप्टसिस, राईट हार्ट फेलियर आणि फटीग अँड टायर्डनेस. मग आता सायन्स काय दिसतात? आता आपण जेव्हा ऑस्कल्ट करतो ना तर आपल्याला लाऊड S1 साऊंड ऐकायला भेटतो. आता लाऊड S1 साऊंड ऐकायला का भेटतो? कारण इथे कसं आहे, लेफ्ट एट्रियामध्ये खूप प्रेशर आलं की मला सगळं पुढे पुश करायचं आहे, गेट छोटे पण सगळं पुढे पुश झालंच पाहिजे. सो लेफ्ट एट्रियामध्ये प्रेशर असतं, त्यामुळे ब्लड इज फोर्स्ड इनटू युअर लेफ्ट वेंट्रिकल आणि याच फोर्सफुल ब्लड पुढे पुश केलं जातं, त्यामुळे आपल्याला लाऊड S1 साऊंड ऐकू येतो. आणि S1 साऊंड काय असतं आपण आधी बघितलेलं आहे. S1 साऊंड इज प्रोड्यूस ड्यू टू क्लोजर ऑफ या मायट्रल आणि ट्रायकस्पिड वॉल्व्स. आता S1 साऊंड लाऊड तर असतंच, त्यासोबतच आपल्याला माइल्ड डायस्टॉलिक मर्मर पण ऐकू येतं. सो जेव्हा आपण मायट्रल वॉल्व स्टेनोसिसच्या पेशंटला ऑस्कल्ट करतो तर आपल्याला लाऊड S1 साऊंड ऐकू येतं, त्यासोबतच आपल्याला माइल्ड डायस्टॉलिक मर्मर पण ऐकू येतं. मग नेक्स्ट आता आपण मगाशीच सांगितलंय की जे मायट्रल वॉल्व स्टेनोसिसचं पेशंट आहे त्यात पल्मनरी कंजेशन होतं, लंग्समध्ये सगळं फ्लुइड अक्युमुलेट होतं, त्यामुळे पेशंटमध्ये पल्मनरी कंजेशन होतं आणि हे जे फ्लुइड आहे हे लंग बेसला जाऊन अक्युमुलेट होतं, सगळं खाली जाऊन साठतं ग्रॅव्हिटीमुळे. त्यामुळे आपण पेशंटला जेव्हा ऑस्कल्ट करतो आपल्याला क्रेपिटेशन जाणवतात, पल्मनरी एडेमा जाणवतं आणि एफ्युजन जाणवतं. सो इथे काय होतं आहे, पल्मनरी कंजेशनमुळे पल्मनरी कॅपिलरी प्रेशर वाढते, त्यामुळे क्रेपिटेशन जाणवतात, पल्मनरी एडेमा झालेला असतं आणि एफ्युजन झालेलं असतं. सो सायन्समध्ये काय सांगितलं आपल्याला? लाऊड S1 साऊंड, माइल्ड डायस्टॉलिक मर्मर आणि ड्यू टू पल्मनरी कंजेशन वी हिअर क्रेपिटेशन्स, त्यासोबतच पल्मनरी एडिमा असतं आणि एफ्युजन असतं. आता नेक्स्ट आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये पहिलं इन्व्हेस्टिगेशन सांगितलं ECG. आता ECG शिकताना आपण पाहिलेलं पी वेव्हमध्ये काय काय चेंजेस दिसू शकतात. पहिलं तर पी वेव्ह एकदम टॉल पीक्ड दिसती किंवा मग पी वेव्हमध्ये असा M पॅटर्न दिसतो. आता हा जो M पॅटर्न दिसतो हा दिसतो ड्यू टू मायट्रल वॉल्व स्टेनोसिस. ऑल्सो आपण सांगितलं की मायट्रल वॉल्व स्टेनोसिस झाल्यामुळे राईट हार्ट फेलियर दिसतं. सो राईट हार्ट फेलियर आणि मायट्रल स्टेनोसिस यामुळे आपल्याला दिसतं पी वेव्हमध्ये M पॅटर्न. ह्यालाच आपण म्हणतो बायफेजिक पी वेव्ह. सो बायफेजिक नॉच्ड पी वेव्ह ही दिसते ड्यू टू मायट्रल वॉल्व स्टेनोसिस. सो ECG तर आहेच, पण सगळ्यात इम्पॉर्टंट डायग्नॉस्टिक टूल असतो आपल्याकडे 2D इको. कारण 2D इकोमध्ये आपल्याला प्रॉपर वॉल्व्स कळतात, वॉल्व्सचं क्लोजर कसं होतं आहे, ओपनिंग कसं होतं आहे, वॉल्व्स फंक्शन कसे करतायत. सो त्यामुळे सगळ्यात रिलायबल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डायग्नॉस्टिक टूल फॉर मायट्रल वॉल्व स्टेनोसिस इज 2D इको. सो इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण ECG करतो आणि 2D इको करतो. आता आपण मॅनेजमेंट बघूया. आता मॅनेजमेंटमध्ये 2 केस येतात. जर सिम्पटमॅटिक पेशंट असेल त्यात बाकीचे सिम्पटम्स दिसत असतील आपल्याला सगळे की सिव्हिअर डिस्नी आहे, कफ विथ फ्रॉथी स्पुटम आहे, हिमॉप्टसिस आहे, टायर्डनेस आहे, फटीग आहे, तर अशा केसमध्ये आपल्याकडे एकच चॉईस आहे, आपल्याला मायट्रल वॉल्व रिप्लेसमेंट करावीच लागते. मायट्रल वॉल्व रिप्लेसमेंटशिवाय आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही आहे. कारण कसं आहे, ह्या मायट्रल स्टेनोसिसमध्ये ना
लंग्समध्ये कंजेशन झालेलं असतं, पल्मनरी कंजेशन झालेलं आहे आणि जर तुम्ही सर्जरी केली नाही तर ते कंजेशन एवढं वाढणार आणि तिथे मग डायरेक्ट परमनंट पल्मनरी डायलिटेशन होऊन बसतं. सो त्यामुळे जर असा पेशंट तुमच्याकडे आला की त्यात तुम्हाला सगळे मायटल वॉल स्टेनोसिसचे सिम्पटम्स दिसत आहेत, त्यासोबत ECGमध्ये आपल्याला एम पॅटर्न दिसतोय, 2D इकोमध्ये पण वॉल्वमध्ये चेंजेस सांगितले, मायटल वॉल स्टेनोसिस सांगितले. सो अशा पेशंटला लगेच ॲडवाईस करायचं की लवकरात लवकर सर्जरी करून घे, कारण तुझं ऑलरेडी पल्मनरी कंजेशन झालेलं आहे. त्यामुळे पुढे जाऊन जर सर्जरी केली नाही तर पुढे जाऊन मग परमनंट पल्मनरी डायलिटेशन होऊ शकतं. सो मायटल वॉल स्टेनोसिसच्या केसमध्ये जर सिम्पटोमॅटिक पेशंट आला तुमच्याकडे तर लगेच त्याला सर्जरी ॲडवाईस करायची, त्याला सांगायचं तू सर्जरी करूनच घेतली पाहिजे. पण आता जर असिम्पटोमॅटिक पेशंट आपल्याकडे आला तर असिम्पटोमॅटिक पेशंटमध्ये आपल्याला एवढं माहिती आहे की ठीक आहे ह्याच्या बॉडीमध्ये कंजेशन झालेलं आहे, तर ते कंजेशन कमी करायला आपण डायरेटिक्स द्यायचे. डायरेटिक्स दिल्यामुळे फ्लुइड ओव्हरलोड कमी होईल. सो आपण असिम्पटोमॅटिक पेशंटमध्ये काय देणार, पहिला तर र्युमॅटिक फीवरच्या प्रोफिलॅक्सिससाठी आपण पेनिसिलिनचं इंजेक्शन देतो. यासाठी आपल्याकडे आहे बेन्झाथाईन बेन्झाईल पेनिसिलिन, ज्याचं ब्रँड नेम आहे इंजेक्शन पेनिड्युरा. इंजेक्शन पेनिड्युरा फार फेमस इंजेक्शन आहे. ह्याचा डोस सांगितला आहे 1.2 मेगा युनिट्स. हे IM दिलं जातं आणि पेशंटला सांगायचं दर 21 दिवसांनी हे इंजेक्शन घ्यायला तू ये. सो हे कसं द्यायचं आहे, आपण 1.2 मेगा युनिट्स IM द्यायचं आहे आणि दर 21 दिवसांनी हे इंजेक्शन घ्यायला सांगायचं आहे. हे इंजेक्शन 40 इयर्सच्या एजपर्यंत दिलं जातं किंवा मग कधी कधी ते लाईफ लॉंग दिलं जातं. सो र्युमॅटिक फीवरच्या प्रोफिलॅक्सिससाठी आपण देतो इंजेक्शन पेनिड्युरा. ह्याचा कंटेंट आहे बेन्झाथाईन बेन्झाईल पेनिसिलिन. हे आपण देतो 1.2 मेगा युनिट्स. हे IM दिलं जातं आणि हे दर 21 दिवसांनी घ्यायला सांगायचं. आणि काही पेशंट्समध्ये हे 40 वर्षाचं होईपर्यंत घेतलं जातं आणि काही पेशंट्समध्ये लाईफ लॉंग घेतलं जातं. मग आता पेशंटला कंप्लीट बेड रेस्ट सांगायची, कारण आपण जस्ट सांगितलं की पेशंटमध्ये फटीग असणार आहे, टायर्डनेस असणार आहे, त्याच्या बॉडीच्या सेल्सला न्यूट्रिएंट्सच भेटत नाही. सो एक्स्ट्रीम फटीग आणि टायर्डनेस असणार आहे. सो पेशंटला कंप्लीट बेड रेस्ट सांगायची. आणि इथे कंजेशन झालं आहे ऑलरेडी. सो यू हॅव टू मेक शुअर की बॉडीमध्ये अजून फ्लुइड ओव्हरलोड झाला नाही पाहिजे. सो पेशंटला यू हॅव टू ॲडवाईस प्रॉपरली, हॅव टू काउन्सिल प्रॉपरली की सॉल्ट आणि फ्लुइड इंटेक्ट कमी केला पाहिजे. आता बॉडीमधला फ्लुइड वाढणार, फ्लुइड ओव्हरलोड होणार आणि उगाच काहीतरी वेगळे कॉम्प्लिकेशन्स होतील, कारण ऑलरेडी बॉडीमधला फ्लुइड खूप जास्त वाढलेला आहे. मग आता जर पेशंटमध्ये ब्रेथलेसनेस कंप्लेंट असेल, म्हणजेच पल्मनरी कंजेशन त्रास द्यायला लागलेला आहे, सो अशा केसमध्ये लगेच डायरेटिक्स द्यायची. ह्याच्याने बॉडीमधला जो फ्लुइड ओव्हरलोड आहे तो कमी होतो. सो यासाठी आपण देतो फ्युरोझेमाइड 40 mg OD. मग त्यानंतर अँटीकोॲग्युलंट ड्रग्स द्यायचे. हे फक्त प्रोफिलॅक्सिससाठी दिले जातात, कारण कसं आहे आपण सांगितलेलं की लेफ्ट एट्रियामधून ब्लड लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येतच नाही. सो सगळं ब्लड लेफ्ट एट्रियामध्ये साठून राहतं आणि तिथे साठून राहून चुकून त्यात जर क्लॉट फॉर्म झाला, या क्लॉटमुळे चुकून जर थ्रॉम्बस फॉर्म झाला तर पेशंटमध्ये MI बसू शकतो. तर त्यामुळे प्रोफिलॅक्सिससाठी आपण अँटीकोॲग्युलंट ड्रग्स देतो. सो असिम्प्टोमॅटिक पेशंटमध्ये काय काय सांगितलं, र्युमॅटिक फीवरच्या प्रोफिलॅक्सिससाठी आपण देतो इंजेक्शन पेनिड्युरा. मग पेशंटला बेड रेस्ट सांगायची, सॉल्ट आणि वॉटर रेस्ट्रिक्शन सांगायचं. जर ब्रेथलेसनेस हे कंप्लेंट दिसत असेल, म्हणजेच पल्मनरी कंजेशन त्रास द्यायला लागले, सो लगेच डायरेटिक्स द्यायचे. ह्यात आपण देतो फ्युरोझेमाइड 40 mg OD. मग आपण क्लॉट फॉर्म नाही व्हावा यासाठी प्रोफिलॅक्सिससाठी आपण अँटीकोॲग्युलंट ड्रग्स देतो, कारण चुकून जर क्लॉट फॉर्म झाला तर पेशंटमध्ये MIचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो त्यामुळे आपण अँटीकोॲग्युलंट ड्रग्स देतो. आणि जर सिम्पटोमॅटिक पेशंट आपल्याकडे आला तर त्यात आपण लगेच त्याला सांगायचं की तू मायट्रल वॉल रिप्लेसमेंट करून घे, दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. कारण जर सर्जरी केली नाही तर ह्या पेशंटमध्ये परमनंट पल्मनरी डायलिटेशन होऊ शकतं, कारण ऑलरेडी पल्मनरी कंजेशन होऊन बसले. सो हे फार रिस्की आहे, त्यामुळे पटकन सर्जरी करून घेतली पाहिजे लवकरात लवकर. सो जर सिम्पटोमॅटिक पेशंट असेल तर आपण त्याला सांगणार मायट्रल वॉल रिप्लेसमेंट. आणि जर असिम्पटोमॅटिक पेशंट असेल तर आपण जे आता सांगितलं, र्युमॅटिक फीवरला ट्रीट करा, त्याला सॉल्ट आणि वॉटर रेस्ट्रिक्शन सांगा, डायरेटिक्स द्या आणि अँटीकोॲग्युलंट ड्रग्स द्या. मग आता आपण एक केस बघून घेऊया. आता एक 60 year old मेल पेशंट आला आहे आणि त्या स्ट्रेचरवर आणले आणि त्याकडे बघून आपल्याला कळतं की ह्याला धाप लागली, ह्याला श्वास घेताच येत नाही, एकदम सिव्हिअर डिझनी आहे. मग प्रॉपर एक्झामिनेशन केल्या, ऑस्कल्ट केल्या, त्याच्यात आपल्याला बायलॅटरल क्रेप्ट्स ऐकू आले. मग पेशंटच्या रिलेटिव्सला विचारलं तर ह्याला काहीच डायबिटीजची हिस्ट्री नाही आहे, BPची हिस्ट्री नाही आहे, सो नो नोन केस ऑफ DM or HTN. पण नीट हिस्ट्री विचारली तुम्हाला कळलं की आधी फीवर येऊन गेलाय आणि आधी पण थोडं ह्याला धाप लागायची, थोडा श्वास घ्यायला त्रास व्हायचा. सो दॅट इज हिस्ट्री ऑफ फीवर आणि माइल्ड डिझनिया. मग त्याचा BP चेक केला, त्याचा BP वॉज 160/90, पल्स रेट वॉज 114
आणि SpO2 वॉज 82. आता 82 SpO2 बघून आपण लगेच हाय फ्लो ऑक्सिजन त्याला लावलं. हाय फ्लो ऑक्सिजन लावल्यावर पण त्याचा SpO2 एवढा काय वाढला नाही. एवढा काय वाढलं म्हणजे 86पर्यंतच गेलता. मग लगेच त्याला बायपॅप लावायचं. मग बायपॅप लावल्यानंतर थोड्या वेळ तुम्हाला दिसेल की SpO2 हळूहळू सेटल होत आहे. आपण BP चेक केला होता तर BP ह्याचा 160/90 आलता. म्हणजेच ह्याच्यामध्ये फ्लुइड ओव्हरलोड झालेला आहे. सो फ्लुइड ओव्हरलोड कमी करण्यासाठी, BP कमी करण्यासाठी आपण लगेच इंजेक्शन लॅसेक्स 40 mg देतो आणि इंजेक्शन दिल्यानंतर थोड्या वेळाने आपण बघू शकतो की BP नॉर्मलला येतो आहे. म्हणजे त्याचा फ्लुइड ओव्हरलोड जो आहे तो हळूहळू कमी होतो आहे. मग त्यानंतर पेशंट जरा नॉर्मलला आल्यावर त्याला आपण बायपॅप लावलं, त्याला इंजेक्शन दिलं लॅसेक्स. मग त्यानंतर पेशंटचा BP पण कमी झाला, त्याचा SpO2 पण जरा सेटल झाला. मग त्यानंतर पेशंटचा आपण ECG काढला. ECGमध्ये आपल्याला P वेव्हमध्ये असा M पॅटर्न दिसला. दॅट इज आपल्याला अशी बायफिजिक नॉच्ड P वेव्ह दिसली. सो ह्याच्याने आपल्याला डाऊट आला की ह्याला मायट्रल वॉल्व स्टेनोसिस आहे. मग पेशंटला आपण 2D इको ॲडवाईस केलं. 2D इकोमध्ये पण जर आपल्याला हे कन्फर्म झालं मग पेशंटला आपण प्रॉपर काउन्सिल करायचं की या केसमध्ये तुला मायट्रल वॉल्व रिप्लेसमेंट करावंच लागणार आहे, कारण पल्मरी कंजेशन झालं आहे, प्रॉपर मायट्रल वॉल्व स्टेनोसिस बसलेला आहे. सो इथे दुसरा काही ऑप्शन नाही, आपल्याला सिम्पटम्स पण दिसत आहेत. त्यामुळे तुला इथे मायट्रल वॉल्व रिप्लेसमेंट करावंच लागेल. दॅट इज MVR करावंच लागेल. सो हे झालं आपलं मायट्रल वॉल्व स्टेनोसिस.